गरमागरम आणि पांढऱ्या शुभ्र वाफळलेल्या इडल्या आणि त्याच्यासोबत सांबार एकदम भारी कॉम्बिनेशन असतं। आमच्याकडे पण इडली बनवली की सांबार हवंच। काल रात्री इडलीसाठी पीठ ठेवलेलं होतं म्हणून इडल्या बनवल्या आणि अचानकच मला कळलं सांबार बनवण्यासाठी तूर डाळ संपलेली आहे। मग काय बुवा पचकाच झाला ना। मग काय घरी विदाऊट डाळ सांबार बनवलं। डाळीशिवाय सांबार तुम्हाला थोडं वेगळंच वाटेल, पण हे सांबार इतकं अप्रतिम झालेलं ना, चवीला खूपच भारी झालेलं। डाळीशिवाय पण सांबार करू शकतो हे मला पहिल्यांदा कळलं। ही रेसिपी जर तुम्हाला पूर्ण बघायची असेल ना, तर समृद्धीज किचन कट्टा या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। खरंच खूप छान असं सांबार तयार झालेलं। ती सगळ्यांनी बोटं चाटत पुसत इडल्या खाल्ल्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।